संडे हा प्रत्येकासाठी फन डे असतो असं अजिबात नसतं बरं का। पण जरी आपला संडे हा फन डे होत नसला तरी त्याला फन डे कसं बनवायचं हे आजच्या या व्हिडिओतनं मी सांगणार आहे। तर जेव्हापासून जॉबला लागलेली आहे ना तेव्हापासून हा संडे फक्त वर्किंग डे होतो। नमस्कार मंडळी, मी अनफिल्टर्ड वाईफ मॉम पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे। तर आज आहे संडे। काल सॅटर्डेची सुट्टी घेतली होती, पण सॅटर्डेचे जेवढे कामं होते तेवढेच मी केले। संडेसाठी जे राखीव कामं असतात आठवड्याभराची ते मी संडेलाच करते हल्ली तरी। असंच शेड्यूल चाललेलं आहे मागच्या वर्षभरापासून आणि तेच कंटिन्यू आता होणार आहे। कारण की रोजची घरातल्या आवरावर वेगळी असते, पण जे काही बेसिक कामं असतं जसं की टॉयलेट क्लिनिंग झालं, त्याच्यानंतर बेसिन वगैरे घासणं झालं, साफसफाई करणं झालं, हे आपण म्हणतो की 2 दिवसाने करू पण नाही होत ॲक्च्युली। तर मी वीकली करते ते, म्हणजे संडेलाच करत असते। तर आजच्या संडेतले भरपूर कामं झाले होते। हा शेवटचा टप्पा आहे बेसिन वगैरे क्लीन करण्याचा, तोच तुमच्याबरोबर शेअर करते आहे। तर आता मी खरंच घरी राहायची तेव्हा 2-2 दिवसाआधी शेअर करायची, पण क्लीन करायची, शेअर नाही करायची। पण आता फक्त संडेच्या दिवशी मी हे क्लीन करत असते, कारण जसा वेळ असतो तसं आपण आपलं टाईम मॅनेजमेंट, कामाची मॅनेजमेंट केली पाहिजे, उगाच रोज रोज थकत बसण्यापेक्षा। आणि घरात जर कमी व्यक्ती असतील तर घाणसुद्धा कमी होते। त्याच्यामुळे संडे टू संडे क्लीन केलं ना तर स्वच्छता पण राहते आणि आपण थकतो पण कमी। आणि त्याचबरोबर आता हे आहे त्या वस्तूंमध्येच मी क्लीन करते, जसं घासणी वगैरे घेऊन लिक्विड वगैरे टाकायचं। आधी मी एक पिंक कलरचं लिक्विड टाकलं, तुम्ही पाहिलं तर बस तेच लिक्विड घेऊन मी हे सगळं क्लीन करून घेते। आता हे मी आंघोळीच्या आधी ही सगळी क्लिनिंगची कामं करते, कारण हेअर वॉशसुद्धा संडेला होतात। आठवड्यातनं मध्ये घाईघाई असते, त्यामुळे असं खूप निवांत अर्धा तास आंघोळीला मिळतो असं नाही, घाईघाईमध्ये आंघोळ करून पटकन आवरून जायचं असतं। त्याच्यामुळे संडेला निवांत आंघोळ करायच्या आधी मी घरातली सगळी क्लिनिंग करून घेते आणि मग त्याच्यानंतर बाथ वगैरे घेत असते। तर हे एक शेवटचं काम झाल्यानंतर मी माझ्या सेल्फ केअरकडे पण लक्ष देते। आधी होम केअर करते, त्याच्यानंतर मी सेल्फ केअर करत असते, कारण दोघं गोष्टी करण्यासाठी संडे हा मला निवांत वेळ मिळतो आणि एन्जॉय करते मी। आधी असं होतं की संडे असलं की बाहेर भटकायला जायची जॉबच्या आधी, कारण 6चे 6 दिवस मी घरात राहायची। मग नवऱ्याला सुट्टी असली की घेऊन जायची। आताही ते म्हणतात की जाऊया, पण आता मला असं वाटतं की नको, मिळालेला संडे जो आहे तो एन्जॉय करून, घरातले कामं करून आणि स्वतःकडे लक्ष देऊन फॅमिलीबरोबर घरातल्या घरात क्वालिटी टाईम स्पेंड करून मस्त असा मजेत घालवायचा। कारण असे बोटांवर मोजते मी, एखाद्या महिन्यात सुट्ट्या खूप कमी असतात, त्याच्यानंतर मग आठवडाभर शाळा केल्यानंतर खूप आतुरतेने संडेची वाट बघते। निधीसुद्धा माझ्याबरोबर काउंट करत असते की आज थर्सडे आहे, मग 2च दिवस राहिले संडे यायला। तसंच माझंही झालं असतं की कधीही संडे येईल, मी सॅटर्डेची खूप आतुरतेने वाट पाहते। पण यावेळेस लकीली सॅटर्डे संडे मला सुट्टी मिळाली। तर सॅटर्डे तर निधीची देखभाल करण्यात गेला, पण संडे होता की मला थोडा वेळ माझ्यासाठी पण हवा होता। तर आधी मी घरातली क्लिनिंग केली आणि त्याच्यानंतर म्हटलं की चला आता थोडंसं आपल्याकडेही लक्ष देऊन घेऊया। नेल्स वगैरे मी कट केले होते सकाळी, निधीचे कट केले आणि माझेही कट करून घेतले होते। त्याच्यानंतर मी ऑइलिंग पण केलेली होती। आता फक्त संडे टू संडेच ऑइलिंग होत असते केसांना, पण जेवढी होते तेवढी मी 2-3 तास ऑइल राहू देते केसांमध्ये, त्याच्यामुळे मग केस खराब नाही होत। तर त्याच्यानंतर मी फक्त स्क्रब करते आहे, काही नाही, फक्त मी या ठिकाणी दूध आणि तांदळाचं पीठ घेऊन स्क्रबिंग केली। छान आंघोळ वगैरे केल्यानंतर फ्रेश झाली आणि थेट स्वयंपाकाकडे मोर्चा वळवला। तर हा बेसन पिठाचा मिरचीवाला पिझ्झा म्हणेल मी, तर ॲक्च्युली मिरचीचा पिझ्झा नाही, हा बेसन पीठ घालून मिरच्या असं आई म्हणते। तर खूप सुरेख लागतो, खिचडीबरोबर, वरण भाताबरोबर तोंडी लावायला एक नंबर असतो। मला वाटतं याची रेसिपी मी शेअर केली, तर मला माहीत नाही मी कधी शेअर केली होती, नसेल शेअर केली तर पुढच्या एखाद्या वेळेस शेअर करेल। त्याचबरोबर गोड चिखोलीसुद्धा मी याच्यात बनवलेल्या होत्या, याची रेसिपी मी शेअर केलेली आहे आधी। आणि खिचडीने बनवली होती मी आज, मसूर पुलाव लावून दिलेला होता आधी। आणि मग आता फक्त शेवटचा टप्पा राहिलेला होता, तो म्हणजे की हे जे ताक आहे
मी काढते भांड्यात ते फोडणीचं ताक मला बनवायचं होतं आज. साधं कढी बनवायचं नव्हतं कारण कढीपत्ता नव्हता. कढीपत्ता तोडून आणायची माझी काही इच्छा नव्हती बाहेर जायची. त्याच्यामुळे मग म्हटलं की चला फोडणीचं ताक शॉर्टकट करूया. तर तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, तडतडू दिली, मिरच्या टाकल्या, तडतडू दिल्या आणि त्याच्यावर मी चॉपिंग बोर्ड पकडला. कारण तेल इकडे तिकडे किंवा अंगावर उडायला नको म्हणून. एखादी बी उडूनच येते ना कारण. तर ह्या चॉपिंग बोर्डचा हा सुद्धा खूप भारी फायदा आहे बरं का, हाताने पकडून ठेवलं ना, कारण तो लाईट वेट पण भरपूर आहे त्याच्यामुळे. तर हे सगळं तडतडल्यानंतर किंचित मीठ घातलं आणि ताक त्याच्यात घालून दिलेलं आहे. जर ताक खूप आंबट असेल तर तुम्ही 2-3 चमचे साखर ॲड करू शकतात आणि जर आंबट आवडत असेल तर तुम्ही आंबट पण पिऊ शकता. पण मी 1-1.5 चमचा यात साखर घातली. त्याच्यानंतर हे थोडंसं असं साधारणतः 1-2 मिनटं गॅसवर ठेवायचं. जास्त वेळ जर तुम्ही गॅसवर ठेवाल तर ताक फाटून जातं. त्यामुळे थोडंसंच हलवून घ्यायचं, 1-2 मिनटं ठेवायचं, कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून घ्यायचा. तर इथे जे फोडणीचं ताक आहे ते तयार झालेलं आहे. प्यायला खूप सुंदर लागतं खिचडीबरोबर आणि वरण भाताबरोबर. नक्की ट्राय करा. फायनली इथे सगळा स्वयंपाक झाला. बेसन पिठातल्या मिरच्या या ठिकाणी झाल्या. त्याच्यानंतर पुलाव या ठिकाणी झाला. मी थोडे पोंगे पण तळून घेतले होते. सॅलड या ठिकाणी बनवून घेतलं आणि बाकी सगळं पसारा एवढा दिसतोय. संडे म्हटला की एकदम असं छान जेवण झालंच पाहिजे कारण एरवी एकत्र बसून जेवायला वेळ नसतो. तर घरचं जेवण हे फेवरेट आहे माझं तरी असं. त्याच्यानंतर संध्याकाळी मग आत्ता थोडी आवरावर करायची होती. ही जी गादी वगैरे ती मी आता वरती ठेवून घेते कारण आता पावसाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळे थंडी वाजायला लागलेली आहे. त्याच्यामुळे आता असं म्हणजे गादी टाकून खाली झोपत होतो, गरम होत होतं त्याच्यामुळे. पण आता थंडी असल्यामुळे बेडरूममध्येच गरम होत नाही, थंड वातावरण असतं त्यामुळे बेडरूममध्ये झोपतो आहे. म्हणून आता ती गादी मी वरती ठेवून देते उगाच खाली पसारा असण्यापेक्षा. कारण घर छोटं आहे आणि अजून ते आपण पसारा करून ठेवलं ना की ते जास्त छोटं वाटतं आणि पसाऱ्याचं वाटतं आणि मग ते असं अरे इथे पसारा तिथे पसारा असं आपल्याला वाटत असतं. त्याच्यामुळे मी संडेला जे काही पसारा घरात झालेला असतो तो आवरून घेते जेणेकरून घर सुटसुटीत मोकळं चोकळं आणि प्रसन्न वाटेल. तर ही एक गादी ठेवली आणि संडेलाच त्याच्यासाठी काढते मी ही कामं मोठे कारण हे मदतीला असतात. तर आता गादी जड होती, वर चढवायची होती, एकटीने चढली गेली नसती ती, म्हणून म्हटले की चला यांची मदत घेऊया. ते झाल्यानंतर हा जो ड्रेसिंग टेबल आहे DIY ड्रेसिंग टेबल माझा तो क्लिनिंग करते मी. एक 15-20 दिवसानंतर क्लीन करत असते. इझी आहे तो क्लीन करण्यासाठी. सगळे ड्रॉवर काढून घ्यायचे, आतनं सगळं पुसून घ्यायचं. ड्रॉवरही तुम्ही आरामात पुसू शकतात आणि इझिली तो असा बाजूला होतो. म्हणून त्याच्या खालची घाण आपण 2-3 दिवस आड पण तो पायाने सरकवून हाताने सरकवून झाडून घेऊ शकतो. मी पुसून घेतलं. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर इथे खूप सारा सामान या ड्रॉवरमध्ये आपण कॅरी करतो. मी एवढासाच कॅरी केलेला आहे. त्याच्यामुळे अजून भरपूर जागा आहे कॅरी करण्यासाठी त्याच्यामध्ये. तर 600 का 700च्या आसपास हा टेबल मला मिळालेला आहे. मीशोवरनं घेतला आहे बहुतेक मी. त्याची लिंक जर मला मिळाली तर मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि हे त्याच्यावर एक आर्टिफिशियल प्लांट मी बनवलेलं, निधीला गिफ्ट आलं होतं तर ते ठेवून दिलं. तर असा सुरेख एक कॉर्नर जो आहे बेडरूमचा तो एकदम भारी दिसतो आणि मुळात प्लेस सेविंग आहे. म्हणजे जागा वाचवतं ते, जास्त जागा घेत नाही आणि भरपूर वस्तू कॅरी करतं. तर खूप छान आहे. जर तुमचं रेंटेड घर असेल ना तर ही गोष्ट तुमच्या घरात असायला हवी. जर तुमच्याकडे ड्रेसिंग टेबल नसेल तर एक आरसा आणि हा एक टेबल म्हणजे झालं तुमचं एक कंपार्टमेंट तुमच्यासाठी रेडी व्हायला झालं. सकाळी शाळेत जाताना खूप घाई असते तेव्हा सगळं एका ठिकाणी मिळून जातं इझिली. आधी ड्रेसिंग टेबल होता पण तो खराब झाला त्याच्यामुळे आता न होता भरपूर दिवस, म्हणून मी ही एक आयडिया लढवली आणि झालं. मग भरपूर दिवस झाले आणि आरामात सगळ्यांना कॅरी करायला आहे. फक्त थोडासा तो नाजूक आहे तर थोडा हँडल विथ केअर असं असेल त्याचं. तर हे तुमच्या घरात असायला हवं रेंटच्या घरात राहत असाल तर. त्याच्यानंतर हा एक टेबल जो दिसतो आहे तुम्हाला बेडच्या शेजारी, तर हा टेबल लॅम्प असतो ना, लॅम्प टेबल बेडच्या शेजारी तसा काहीसा मी बाजूला ठेवून दिलेला आहे. ॲक्च्युली हा स्टडीज टेबल आहे पण याचा फायदा 2-3 प्रकारे होतो. मी बेडच्या शेजारी ठेवला. जेव्हा स्टडी करायचा असेल ना निधीला तर निधी त्याला घेऊन जाते. इझिली तो
अनफोल्ड आणि अनफोल्ड होत असतो. पण बेडच्या शेजारी ठेवला की रात्री झोपताना वस्तू पण ठेवू शकतो, बुक्स वगैरे पण आपण त्याच्यावर ठेवू शकतो, बुक्स वगैरे वाचताना. आणि मोबाईल वगैरे म्हणजे असं जवळच असतं ना आपलं, रात्री झोपताना आपल्याला मोबाईल जवळ लागतो टाईम वगैरे पाहण्यासाठी, सकाळी अलाराम लावला असेल त्याच्यासाठी. तर क्वालिटी छान आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते 250-300च्या आसपास आम्ही मिशोवरनं घेतला. हे सगळं आवरल्यानंतर मी आलेली आहे आईकडे. म्हणजे 15 दिवस झाले आईला भेटले नव्हती. एकाच सिटीत राहू नये इतके दिवस भेटणं होत नाही, याची खंत वाटते. कारण वेळ काढला तर होतात गोष्टी पॉसिबल, पण पावसामुळेही जात नव्हती. आणि इकडे निधी मॅडमांचं मस्त असं चोरून चोरून मोबाईल पाहायचं चाललं होतं. मलाच विचारत होती काय म्हणते. मी तिला म्हटलं निधी, तर म्हणे काय करते. त्याच्यानंतर घरी आलो तर हा पसारा निघायच्या आधीच होता ॲक्च्युली. टेंट हवं होतं, लपवून ठेवलेलं होतं मी. पसारा खूप करते कारण आता तिला बरं नसल्यामुळे तिला करमतही नाही एकटं घरात. म्हणून म्हटलं की ठीक आहे चल तुला टेंट काढून देतं. तर एवढं घर भरलेलं दिसत होतं त्या टेंटने. एवढंसं टेंट आहे ते, पण पूर्ण घर भरलेलं दिसतं त्याच्यामुळे. मग आता म्हटलं आवरायला खूप उशीर होऊन जाईल, कारण 9:30ला आम्ही घरी आलेलो. म्हणून मग मी काही ते आवरायला घेतलं नाही. जसं आहे तसंच पडू दिलं. जोपर्यंत तिचं मन भरत नाही तोपर्यंत खेळू देईल. तिचं मन भरलं की तीच म्हणते मम्मी ठेवून दे आता. तर मध्येही तिने बऱ्यापैकी पसारा करून ठेवलेला आहे. अजून भरपूर गोष्टी ती मला त्याच्यात ठेवायला मागत होती. मी नाही दिल्या, म्हटलं नको भरपूर पसारा करशील. तर हे टेंट पण मला असं वाटतं 5-6 महिन्यांपूर्वी मी घेतलं होतं ॲमेझॉनवरून. छान क्वालिटी आलेली आहे. दोघं बाजूने दरवाजा आहे आणि अनफोल्ड पण लगेच होतं, फोल्ड आणि अनफोल्ड. आणि छान युनिकॉर्न वगैरेची डिझाईन आहे आणि पिंक कलर आहे विशेष, जसा मुलींना आवडतो. तर 1000 रुपयाच्या आसपास हे आहे. बघते लिंक भेटली तर देते. त्याच्यानंतर उद्याच्या डब्याची मला तयारी करायची होती. आत्ता जॉबला लागल्यापासून हे खूप गरजेचं झालेलं आहे की उद्याच्या दिवसाची तयारी ही झालीच पाहिजे. तर चवळीची भाजी करायची आहे. आता चवळी वगैरे मी भिजवून नाही ठेवत. सकाळी कुकरला लावल्या, 2 शिट्ट्या घेतल्या 2-3 की चवळी लगेच शिजून जाते. पण वरती काढून ठेवते, तेवढं एक काम वाचतं. नाही तर सकाळी गडबडीमुळे ते सापडत नाही. म्हणून मग म्हटलं की चला हे बाजूला काढते. तर त्यात धनोर झालेले होते. ॲक्च्युली माझ्याने लक्षच नाही दिलं गेलं. हे 1-2 महिन्यापासून आणून पडली होती त्यामुळे. तर हे तर मी ठेवलं, पण म्हटलं असंच ठेवून दिलं तर बाकीच्या पण गोष्टी जे कडधान्य वगैरे आहे त्याच्यात धनोर घुसतील. म्हणून मग ही बोरीक पावडर होती ना तीच मी लावून दिली. आत्ता सकाळच्या भाजीसाठी जे काढले आहेत ना त्याच्यातही थोडंसं मी बोरीक पावडर टाकली आणि ते देखील मस्त असं मिक्स करून घेतलं आहे, जेणेकरून सकाळपर्यंत त्यातले जे धनोर आहेत ते निघून जातील. आणि हे जे आपण सुपरमार्केटमधनं म्हणा किंवा डीमार्टमधनं म्हणा जे काही धान्य आणतो ना, धान्य म्हणण्यापेक्षा हे असं चवळी वगैरे, तर त्याला ना बऱ्याचदा असे मोठे मोठे धनोर लागतात. बारीक जे गव्हात निघतात तसे नाही, असे सोंड असते त्यांना, बारकी सोंडीचे धनोर म्हणते माझी आई त्याला. तर ते सोंडीचे धनोर तयार होतात, भयानक मोठे दिसतात ते धनोर. तर मला त्याचीच खूप भीती वाटते. 1-2दा झालेत याच्या आधी, म्हणून म्हटले की नको आधीच आपण पावडर टाकून देऊ, जेणेकरून ते आहे त्याच ठिकाणी मरून जातील. म्हणून मग मी त्याच्यामध्ये ही बोरीक पावडर टाकली आणि पटापट ते मिक्स करून घेतलं आणि वरतीच ठेवते आहे. बाकीच्या धान्यात त्याला मिक्स नाही करत, नाहीतर मग बाकीच्या कडधान्यांमध्येही ते धनोर घुसले ना की आवरणं मुश्किल. एक तर पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि त्याच्यामुळे मग ते लवकर सुकतही नाही, आपण उन्हातही नाही ठेवू शकत. आणि पावसाळ्याच्या दिवसात मोस्टली जास्त धान्यांना कीड लागते, त्याच्यामुळे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मी तांदूळामध्ये पण आळ्या होतात ना तेव्हा ही पावडर टाकून देते. आळ्या नाहीशा होऊन जातात त्याच्यामुळे आणि एक्स्ट्रा आळ्या होत नाही. पण हे आता हँडवॉश करू खूप खराब, थोडीशी आगाग व्हायला लागते हे पावडरमुळे हाताला, जर स्किन तुमची सेन्सिटिव्ह असेल तर. म्हणून म्हटलं चला आधी हँडवॉश करूया आता. त्याच्यानंतर ही मेथी मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली की मेथीचे दाणे भिजायला टाकले होते. सकाळी त्याचं पाणी काढलं आणि ह्या सुती कापडात बांधून ठेवलं आहे. अगदी बारीक त्याला मोड आले. ॲक्च्युली त्याचा उपयोग मी संध्याकाळीच करणार होती, पण घरातल्या आवरावरमुळे आणि संध्याकाळी वादळ पण खूप सुटलं, त्याच्यामुळे मी काही ते केलं नाही. उद्या दुपारी शाळेतनं घरी आली की फायनली त्याचा काहीतरी जे करायचं आहे ना त्याच्यावर प्रयोग तो करून टाकेल. आत्ता हे फायनल सगळं आवरून झाल्यानंतर म्हटलं की चला शेवटचं काम असतं रोजच्या दिवसाचं, फक्त संडेचंच नाही तर रोजच्या दिवसाचं हे काम आहे, ते म्हणजे थोडंसं स्किन केअर. आता मी काही नाईट टाईम स्किन केअर नाही करत आहे सध्या, पण चेहरा क्लीन करून झोपते.
आणि प्रत्येकीने चेहरा क्लीन करून झोपावं. नाही तुम्ही त्याच्यावर कुठलं मॉइश्चरायझर्स, नाईट क्रीम वगैरे काहीच लावू नका, पण तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ धुवून झोपा, जेणेकरून त्याच्यावर जी काही डस्ट निघालेली असेल, बसलेली असेल ती निघून जाईल चेहरा क्लीन केल्यामुळे. फक्त 15 सेकंद लागतात चेहरा वॉश करायला. तेवढ्या वेळात तुमचं 15 ते 20 सेकंदामध्ये चेहरा क्लीन होऊन जातो. आणि याचा एक फायदा असा होतो की आपली जी स्किन आहे ती रात्री काम करायला सुरुवात करते. त्याच्यातले जे सेल्स असतात ना, त्याच्यामुळे आपली स्किन हळूहळू हेल्दी बनायला सुरुवात होते. हे रुटीन मी भरपूर दिवसापासून फॉलो करते, तर रिझल्ट मला चांगला आहे. मला जे पिंपल्स येतात ते हार्मोन्स इम्बॅलन्स असल्यामुळे येत आहेत. बाकी स्किनची पुरेपूर काळजी मी या ठिकाणी घेते. आणि सकाळी उठल्यानंतर चेहरा पण आपला फ्रेश दिसतो. म्हणून तुम्हीसुद्धा रोज रात्री झोपताना आधी चेहरा क्लीन करत जा. शेवटचा 1 मिनटं आपल्यासाठी काढा. आता मी 15 सेकंद म्हटली आधी आणि आता 1 मिनटं म्हणते, तर असं की बघा 15 सेकंदात फेस वॉश वगैरे करा, जास्तीत जास्त 30 सेकंद. त्याच्यानंतर चेहरा वगैरे पुसण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 1 मिनटं लागत असतो टोटल पकडून, म्हणजे चेहरा वगैरे क्लीन करण्यासाठी. तर असा हा 1 मिनटं आपण शेवटचा 1 मिनटं आपल्यासाठी काढायचं. त्याच्यानंतर आपण झोपायला गेलो ना तर ओके असतं. तर बघा किती छान वाटतं चेहरा क्लीन करून, मलाच फ्रेश वाटायला लागलं. तर बस आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. Bye bye. Stay healthy, stay beautiful, stay positive and stay energetic. Bye bye.